आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू. नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय 16 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासदायक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या वेळी संबंधित तुकडी किंवा शाळा विनाअनुदानित असली तरी जुन्या पेन्शन योजनेचा OPS लाभ मिळण्याचा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षापासून जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दात नमूद केले की शिक्षकांची मूळ नियुक्ती 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी झालेली असेल तर आणि संबंधित कर्मचाऱ्याने नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना DCPS स्वेच्छेने स्वीकारलेली नसेल तर त्याला जुन्या पेन्शन योजनेचा लाभ नाकारता येणार नाही. शासनाने केवळ अनुदान मंजुरीचा दिनांक पुढील कालावधीतील असल्यास कारण देऊन पेन्शन नाकारण्याची भूमिका न्यायालयाने फेटाळून लावली. नियुक्तीचे दिनांकच निर्णायक. राज्य शासनाने याचिकाकर्त्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यास नकार दिला होता. शासनाचे म्हणणे असे होते की संबंधित शिक्षकांची नियुक्ती ज्या तुकड्यावर झाली त्या नियुक्तीच्या वेळी पूर्ण अनुदानित नव्हत्या त्या तुकड्यांना किंवा शाळांना नंतर 100% अनुदान मंजूर झाले. त्यामुळे अशा शिक्षकांना जुनी पेन्शन लागू होत नाही. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करताना स्पष्ट केले आहे की पेन्शन पात्रतेचे अनुदान मंजुरीचा दिनांक नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा दिनांक महत्त्वाचा आहे. जर नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असेल तर अशा कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवता येणार नाही. विनाअनुदानित तुकडीवरील शिक्षकांनाही दिलासा. या निकालाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकड्यावर नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही याचा लाभ मिळणार आहे. न्यायालयाने नमूद केले की संबंधित तुकडी किंवा शाळेला 100% अनुदान प्राप्त झाले असल्यास त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण अनुदानित शाळांमधील शिक्षकाप्रमाणेच वागणूक द्यावी. दत्तात्रय बोरसे या प्रकरणाचा आधार. नागपूर खंडपीठाने हा निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या दत्तात्रय बोरसे विरुद्ध महाराष्ट्र शासन या महत्त्वपूर्ण निकालाचा आधार घेतला. त्या प्रकरणातील न्यायालयाने स्पष्ट केले की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्या केवळ विनाअनुदानित तुकडीवर काम केले म्हणून जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाही. याआधीच्या निर्णयाशी सुसंगत भूमिका घेत नागपूर खंडपीठाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला. DCPS कपात थांबवण्याचे आदेश. न्यायालयाने प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की पात्र शिक्षकांच्या वेतनातून नवीन पेन्शन योजना DCPS अंतर्गत कोणतीही कपात करू नये. याशिवाय ज्या शिक्षकांच्या वेतनातून यापूर्वी DCPS अंतर्गत रक्कम कपात करण्यात आली असेल ती रक्कम 4 आठवड्याच्या आत परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे. GPF खाते उघडण्याचे निर्देश. न्यायालयाने शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना 6 आठवड्याच्या आत पात्र कर्मचाऱ्यांना सामान्य भविष्य निर्वाह निधी GPF खाते क्रमांक उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून GPF वर्गणी कपात करून त्या संबंधित खात्यात जमा करण्याची कारवाई तातडीने सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निवृत्त शिक्षकांनाही लाभ. ज्या शिक्षकांनी सेवा पूर्ण करून निवृत्ती घेतली आहे अशा शिक्षकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. न्यायालयाने शिक्षण संस्था आणि प्रशासनाला अशा निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित निवृत्त शिक्षकांना निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी आणि इतर निवृत्तीविषयक लाभ मिळू शकते. पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क. न्यायालयाने आपल्या निर्णयात अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. निवृत्ती वेतन हा कर्मचाऱ्यांचा घटनात्मक आणि कायदेशीर हक्क असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणे पुढे करून हा हक्क नाकारता येणार नाही असेही न्यायालयाने ठामपणे नमूद केले आहे. दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात सेवा दिलेल्या शिक्षकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय देण्यात आल्याचे निरीक्षकांचे मत आहे. राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा. या निकालामुळे राज्यातील अनेक खासगी अनुदानित शाळांमधील 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः विनाअनुदानित तुकड्यावर काम करून नंतर अनुदानित सेवेत आलेल्या शिक्षकांसाठी हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. शिक्षक संघटनांनी ह्या निकालाचे स्वागत केले असून शासनाने याची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व पात्र शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेची लाभ द्यावा अशी मागणी केली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांच्या निवृत्ती वेतनानंतरच्या आर्थिक सुरक्षेचा
बळ देणारा हा निर्णय शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि नक्की दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्राला शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.